आपल्यामध्येच आज नवीन उपस्थित झालेले खूप लांबून आलेले प्रवास करून, तर मी त्यांना विनंती करते प्रमोद अमलपुरे की त्यांनी त्याची कविता सादर करा. एकदा जोरदार टाळ्या प्रमोदसाठी. नमस्कार सगळ्यांना. इंट्रोडक्शन तर झालेलंच आहे आपलं आणि या प्लॅटफॉर्म माध्यम म्हणजे माझे इथं मित्र आले होते 2 जण. त्यांची इन्स्टा बायो वगैरे बघून मी इकडेच आलेलो. त्याच्यामुळे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुम्ही करतात हे खूप आवडले आणि सगळ्यांना आवडतं ते दिसतच आहे. 26/1/2025 दिवशी लिहिलेली ही कविता. जगायचं राहून गेलं. माझं माझं करता करता संपूर्ण आयुष्य गेलं. हे आजोबा आणि आपले वडील म्हणतात आपल्याला. माझं माझं करता करता संपूर्ण आयुष्य गेलं. मुलगा म्हणतो वाटण्या करा आता म्हातारा गेलं. मुलगा म्हणतो वाटण्या करा म्हातारा आता गेलं. सून म्हणती मामांनी किती नोटा ठेवल्यात. सून म्हणती मामांनी किती नोटा ठेवल्यात. जिवंत असताना कधी सासऱ्याला भाकर नाही दिल्या. जिवंत असताना कधी सासऱ्याला भाकर नाही दिल्या. नातवंड म्हणतात आजोबांनी प्रॉपर्टीची केली आहे साठवण. नातवंड म्हणतात आजोबांनी केली आहे प्रॉपर्टीची साठवण. घरात खायला आणल्यानंतर कधी नाही झाली आजोबांची आठवण. नातलग रडले 4 दिवस म्हणे म्हातारं होतं चांगलं. 10व्या दिवशी विचारतात जेवणात काय केलं. 10व्या दिवशी विचारतात जेवणात काय केलं. जिवंत असताना जीवाला खाल्ले नाही 4 घास सुखाचे. एवढं आपल्यासाठी करता करता ते कधी स्वतःचं कधीच त्यांनी बघितलं नाही. फक्त माझे नातवंड, माझे पोरं, माझे सून, माझं घर, त्यांच्यासाठी ते जीवन रात्र ते राबत गेले. तसंच म्हणतात ते जिवंत असताना जीवाला खाल्ले नाही 4 घास सुखाचे. माझं माझं करून दिवस वाढले दुःखाचे. माझं माझं करून दिवस वाढले दुःखाचे. आयुष्याची ठेव करण्यास आयुष्य नाही पुरलं. आयुष्याची ठेव करण्यास आयुष्य नाही पुरलं. जगायचं होतं पण राहूनच गेलं. आता आयुष्य नाही पुरलं. जगायचं होतं राहूनच गेलं पण आता आयुष्य नाही पुरलं. लावला असतं जीव म्हाताऱ्याला तेवढं पांग फेडलं असतं. लावलं असतं जीव म्हाताऱ्याला तेवढं पांग फेडलं असतं. प्रॉपर्टीच्या मोहापोटी नरकात दार उघडं केलं. आपणच नरकात दार उघडं करतोय प्रॉपर्टी म्हणून. कधीतरी जागे व्हा कोणी नसतं कोणाचं. स्वतःसाठी पण जगा. आयुष्य सोडा आता विचार सोडा आता जगाचं. स्वतःसाठी पण जगा आयुष्य विचार सोडा आता जगाचं. थँक्यू.